नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा भाग आजचा अतिशय मनोरंजक आणि खूप कॉमेडी दाखवलाय। मजा आली आहे मला आजचा भाग बघताना। तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय जीवा काव्याच्या आठवणीमध्ये जरा व्याकुळ झालेला असतो, तेव्हा ही नंदिनी तिचा फोन आजूबाजूला शोधत असते। आता त्यामुळे जीवाला होत असतं जरा डिस्टर्ब। नंदिनी जीवाला विचारते, तुम्ही माझा फोन पाहिलात का? जीवा म्हणतो, नाही मी नाही पाहिला। आता नंदिनी म्हणते, हरकत नाहीये, पण प्लीज चिडचिड नका ना करू। आता तिथे काही फोन सापडे ना नंदिनीला। नंदिनी वैतागत असते आणि विचार करत असते, शिबाई कुठे गेला माझा फोन? पाय आले की काय कोणास ठाऊक फोनला? जीवा आता चिडतो आणि म्हणतो, मला काय माहित तुझ्या फोनला पाय आले की काय? नंदिनी म्हणते, अहो चिडचिड नका करू, मी स्वतःच्या मनाशीच बोलते ना। मग जीवा म्हणतो, मग मनातल्या मनातच बोल ना, मोठ्याने कशाला बोलतेस? नंदिनी म्हणते, बरं बरं चुकलं माझं। आता ती पुन्हा इकडे तिकडे शोधते पण तिला फोन काही सापडत नाही। आता ती जीवाला म्हणते, मी काय म्हणते, जरा एक मदत कराल का? काय झालंय, माझा फोन सापडत नाहीये। जीवा म्हणतो, मग मी काय करू? नंदिनी म्हणते, नाही काही करू नका, पण फक्त माझ्या फोनवर फोन कराल का? मग आता जीवा म्हणतो, नंबर सांग तुझा। मग नंदिनी म्हणते, काय? आता जीवा म्हणतो, नंबर सांग म्हटलं मी तुला। नंदिनी म्हणते, बापरे, तुमच्या फोनमध्ये माझा नंबर सेव्ह नाहीये। जीवा म्हणतो, अगं हा काय प्रश्न आहे? अगं तुझा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह नसता तर मी हा प्रश्न तुला विचारला असता का? नंदिनी म्हणते, कमाल आहे बाबा, कमाल आहे तुमची। या पूर्ण जगामध्ये तुम्ही एकमेव असा नवरा आहात ज्याच्या फोनमध्ये बायकोचा नंबर सेव्ह नाहीये। बायकोचा नंबर सेव्ह नाहीये? तुम्हाला माहिती आहे का, माझे बाबा माझ्या आईचा फोन नंबर तोंडपाठ ठेवतात आणि तुम्ही बघा, मी एवढी तुम्हाला मदत करत असते पण तुमच्याकडे माझा नंबर पण नाहीये साधा। जीवा म्हणतो, अगो किती बोलणार आहेस तू? तुला फोन हवाय ना, मग सांग की नंबर। मदत करतोय तर घे ना। नंदिनी चिडते आणि म्हणते, मला नकोय तुमची मदत, माझी मी मदत करायला समर्थ आहे। जीवा म्हणतो, गेलीस उडत। त्यावर नंदिनी म्हणते, हे असं पसारा करता ना तुम्ही घरामध्ये, म्हणून मला ना माझा फोन सापडत नाही। तुम्हाला तुमच्या वस्तू सापडत असतील या पसाऱ्यात, पण मला नाही सापडत। जीवा म्हणतो, नुसती बडबड करत असते, फुकटचा टॉक टाइम असतो तुझा। आता फक्त नंबर सांगा, बाकी काही बोलू नकोस। मग नंदिनी जोरात तिचा नंबर सांगते, 9892। मग जीवा म्हणतो, कोणी मागं लागलंय का तुझ्या? हळूहळू सांग। मग आता जीवा तिला हळूहळू सांगायला सांगतो, तेव्हा नंदिनी जरा जास्तीच हळू सांगते। 9। जीवा जोर बनत नाही पुढे तोवर नंदिनी काही सांगत नाही। मग जीवा चिडतो आणि म्हणतो, अगं स्लो, इतकं फास्ट, याच्यामधलं तुला काही कळतं की नाही नंदिनी? मग नंदिनी जरा नॉर्मल लेवलवर येऊन तो नंबर सांगते। आता तो नंबर डायल केल्या केल्या फोन वाजतो आणि तो जीवाच्या खाली असतो। नंदिनी म्हणते, घ्या तुमच्या खालीच आहे माझा फोन। कमाल आहे बाई, माझ्या फोनवर बसला होता तुम्ही म्हणून तो सापडत नव्हता, आणा इकडे। आता त्या जीवाने फोन हातात घेतला, त्यावर त्याला नंबर दिसतो पसारेवाला आणि तो भयंकर चिडतो आता, कारण त्याचं नाव नंदिनीने पसारेवाला म्हणून सेव्ह केलेलं असतं। बाई मी फार हसले प्रेक्षकांनो, मस्त दाखवलाय आजचा भाग। आता इकडे बघा, या मायलेकींचं चालू असतं टाइमपास। रम्या वसू आत्याला विचारत असते, काय गाई ही कॉफी कोणाला आणली? त्यावर वसू आत्या म्हणते, काव्यासाठी आणली आहे, अगदी तिला आवडते ना तशी केली आहे। रम्या म्हणते, आई तू काव्यासाठी कॉफी बनवलीस? अगं घरातल्या कोणी ऐकलं ना तर माणसं चक्कर येऊन पडतील। वसू आत्या म्हणतात, अगं बिंडोग, अगं आपल्या मिशन पासवर्डची किल्ली आहे ना ही। मग रम्या म्हणते, हो पण अगं तू असं पुढे पुढे केलं तर तिला संशय येईल ना। वसू आत्या म्हणतात, थांब जरा, नाट नको लावू, काम होऊ दे आपलं। हे बघ काय करायचं ना, मी सांगते तुला। हे बघ आता थोड्याच वेळात ना काव्या इथे येईल बरं का। मग मी तिला म्हणेन की काव्या ये ना बाळा, बस इथे, तुझ्यासाठी मी छान कॉफी केली आहे, तुझ्या आवडीची केली आहे। मग ती बसेल इथे। तिचं लक्ष नसताना मी तिला खून करेल, मग तू मेसेज पाठव तिला। मग मी म्हणेल, अगं बाई काव्या तुला मेसेज आला, बघ बरं कोणाचा आहे। मग ती मेसेज वाचण्यासाठी तिचा फोनचा पासवर्ड एंटर करेल आणि मग तू बघ। मग रम्या म्हणते, मला नाही वाटत ती असं काही करेल। अगं आई, यापूर्वी मी बरेच फॉरवर्डेड मेसेज तिला पाठवले पण तिचा कधी रिप्लाय नाही येत मला। वसू आत्या म्हणतात, गप्प बस ग, होईल असं। तिच्याकडे तुझा नंबर असेल ना तर मी तिला सांगेन की अगं काव्या, अननोन नंबरवरनं मेसेज आलाय ना, अगं मग कोणाचा तरी असेल, बघ बरं उघडू। रम्या म्हणते, अगं आई मला खूप अननोन नंबरवरून मेसेज येतात, मी कधी बघत नाही। वसू आत्या म्हणतात, अगं चुप बस, ती बघेल। पण आता बघा, जीवा आणि नंदिनीचे भांडणं मस्त रंगलेत। आता जीवा ते पसारेवाला नाव बघतो आणि चिडतो नंदिनीवर आणि म्हणतो, हे काय, तू काय नवीन नंबर सेव्ह केला माझा, पसारेवाला? आणि काय ग, तुझ्या आईने सुद्धा तुझ्या बाबांचा असा पसारेवाला म्हणून नंबर सेव्ह केलाय का? नंदिनी म्हणते, छे, माझ्या आईने अहो असा नंबर सेव्ह केलाय।
आता जीवा चिडतो. मग नंदिनी म्हणते अरे असे काय चिडताय, आता माझी काय चूक आहे. मग जीवा म्हणतो मग माझी चूक आहे का. मग नंदिनी म्हणते तुम्ही सांगा मला. आता तुम्ही सांगा बरं जीवा, रद्दी घेऊन येणाऱ्याला आपण काय म्हणतो. जीवा म्हणतो हा काय फालतू प्रश्न आहे. नंदिनी म्हणते सांगा की उत्तर मला, काय म्हणतो आपण रद्दी घेऊन येणाऱ्याला. त्यावरती जीवा म्हणतो रद्दीवाला. नंदिनी म्हणते भाजी घेऊन येणाऱ्याला काय म्हणतो आपण. मग हा जीवा म्हणतो भाजीवाला. नंदिनी पुढे विचारते दूध आणणाऱ्याला आपण काय म्हणतो. मग जीवा म्हणतो दूधवाला. मग नंदिनी म्हणते पसारे करणाऱ्याला आपण काय म्हणतो. मग जीवाच म्हणतो पसारेवाला. नंदिनी म्हणते करेक्ट, ज्या दिवशी तुम्ही पसारा करणं थांबवाल त्या दिवशी मी तुमचं छान नाव सेव्ह करेल. आता जीवा अजून चिडतो आणि त्या गादीवरच्या वस्तू अस्ताव्यस्त करतो आणि म्हणतो मला आवडतो असा पसारा आवडतो. आता मी एक गोष्ट करतो, मी पण तुमचा नंबर सेव्ह करतो. नंदिनी म्हणते व्हेरी गुड, तुमच्या चांगुलपणाबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. आता जीवा म्हणतो थांब जरा, मी तुझं काय नाव सेव्ह करतो ना ते बघशीलच तू. आता जीवा तिचा नंबर सेव्ह करत असतो बरं का नंदिनीचा. आता नंदिनीने हा प्लॅन केलाय बरं जरा गमतीशीर. आता नंदिनी म्हणते बघू बघू काय नाव सेव्ह केलंय माझं. जीवा म्हणतो थांब जरा दाखवतो आणि त्याने त्याचा मोबाईल नंदिनीला दाखवलाय. आता त्यावर लिहिलेलं असतं चकाचक बाई. आता ही नंदिनी म्हणते हे काय चकाचक बाई. आता जीवा म्हणतो तुला माझी खोली नेहमी चकाचक पाहिजे असते ना, म्हणून तू आजपासून चकाचक बाई. नंदिनी म्हणते हे बरोबर नाही हा जीवा. आता जीवा म्हणतो हे बरोबर आहे, नाही यालाच खरेपणा म्हणतात. तू मला पसारेवाला म्हटलेस ना, तर तू चकाचक बाई. आता जीवा असं बोलून तिथून निघून जातो. आता नंदिनी म्हणतो अरे हे काय चकाचक बाई वगैरे. आणि मग जीवा गेल्यावर स्वतःच हसते आणि म्हणते चकाचक बाई, ॲक्च्युली हे नाव क्यूट आहे. नंदिनी किती छान एफर्ट घेते ना प्रेक्षकांनो तिचं नातं पुढे चालवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी. बाई मला हा सीन फार आवडला. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता इकडे काव्य आली आहे बरं का, आणि आता वसुआत्या तिला गोडगोड बोलतात अगो बस काव्या, तुला आवडते तशी कॉफी केली आहे. काव्य आधी त्यांचं डोकं तपासते, हात लावते आणि म्हणते बापरे आत्याबाई, ताप तर काही आलेलं दिसत नाहीये तुम्हाला, तुम्ही कशाला मला कॉफी केली. वसुआत्या म्हणतात अगं आपण भांडलो ना खूप, म्हणून मला वाटलं गोड वळण द्यावा आपल्या नात्याला, म्हणून तुझ्यासाठी छान गोडगोड कॉफी केली आहे. रम्या कशी बघते बघा खाली बसून. आता काव्या म्हणते काय हो आत्याबाई, तुम्ही तर म्हणता मी गोड डिझर्व करत नाही, मी कडुलिंबाची पानं खायला पाहिजे, गुढीपाडव्याला बोललात ना तुम्ही मला. आता काव्या तिथून निघून जात असते. रम्या म्हणते ऐक ना ग काव्या, अगं झालं ते झालं, जाऊ दे ना. अगं आई ना आता चांगली झाली आहे, म्हणजे आई आता सगळं काही छान करणार आहे आणि बदलली आहे आता आई. मग लगेच वसुआत्या म्हणतात हो अगं हो काव्या मी बदलले, म्हणूनच तुझ्यासाठी कॉफी केली आहे ना. आता काव्या म्हणते गरज नाही आहे, मला माझ्याच हातची कॉफी आवडते, थँक्यू, मी दुसऱ्या कोणाच्या हातची कॉफी पित नाही, असं म्हणून काव्या निघून जाते. आता वसुआत्याचा प्लॅन फ्लॉप होतो. आता रम्या म्हणते आई थांब जरा. वसुआत्या म्हणतात काय ही पोरगी, हिच्याशी कधी किती गोड वागा, हिची मस्ती काही कमी होत नाही, हिच्यानं कॉफीमध्ये मी विष घालायला पाहिजे होतं. रम्या म्हणते आई तोही प्लॅन तुझा फ्लॉपच झाला असता, ती काव्य विष पण प्यायली नसते. आता लगेच वसुआत्या म्हणतात माझ्याकडे ना अजून एक प्लॅन आहे. रम्या म्हणते ए आई आता काही प्लॅन बिन करू नको, आपण ना डायरेक्ट किचनमध्ये जाऊ आणि ऑन दी स्पॉट काय होतंय ना ते बघू. आता या दोघी मायले की स्वयंपाकघरात जाऊन लुडबुड करतात. काव्या स्वतःसाठी कॉफी बनवत असते स्वयंपाकघरात जाऊन. रम्या आणि वसुआत्या किचनमध्ये जातात आणि काव्याच्या मागे मागे लागून म्हणतात काव्या अगं चल तुला मदत करतो आम्ही थोडी. काव्या म्हणते मला काही कोणाच्या मदतीची गरज नाहीये. आता लगेच रम्या पुढे पुढे करते आणि म्हणते अगं तुला कॉफी पावडर लागेल ना, हे घे कॉफी पावडर. आता काव्या म्हणते काय चाललंय तुझं. काव्याने तिचा मोबाईल तिथे मिठाच्या डब्यावर ठेवलाय. आता रम्या तो मोबाईलचा पासवर्ड पाहण्यासाठी ही मरमर करते बरं का. आता काव्या तिला विचारते का मध्ये मध्ये करतेयस. रम्या म्हणते अगं बाकीच्यांना पण चहा कॉफी हवी आहे ना, म्हणून मी करते. आता काव्या मागे बघते तेव्हा वसुआत्या बाटली घेऊन उभ्या असतात. आता काव्या म्हणते काय चाललंय वसुआत्या. वसुआत्या म्हणतात अगं गार पाणी आणलंय, तुला कॉफी करायची आहे ना. काव्या म्हणते गरज नाहीये, माझं मी घेईल. काय चाललंय काय आत्याबाई, काय चाललंय तुमचं, काय हवंय ते देईल ना मी तुम्हाला. त्यावरती वसुआत्या म्हणतात अगं खरंच तुला मदत करते ग बाई. काव्या म्हणते गरज नाही, माझी मला इंडिपेंडेंट होऊ द्या. आणि असं म्हणून आता काव्या त्यांना दुर्लक्षित करते. पण आता या वसुआत्या रम्याला खुणवतात की कर पटकन काहीतरी कर हिचा पासवर्ड बघण्यासाठी, आणि तिथून निघून जातात.
मग आता काव्याला आरुषीचा फोन येतो. काव्या कॉफी करण्यात बिझी असते, तिने बघितलेला असतो फोन आलाय, पण आता लगेच रम्या तिच्या फोनला हात लावते. आता काव्या चिडून म्हणते, काय ग रम्या, तुला किती वेळेला सांगितलंय मी माझ्या फोनला हात लावत जाऊ नको, कशाला ग फोनला हात लावतेस? रम्या म्हणते, अगं तू कॉफी करतेस आणि तुझा हात जरा चिकट होता ना, मला असं वाटलं मी उचलून द्यावा फोन. त्यावरती लगेच काव्या म्हणते, काही गरज नाहीये, माझी कामं मला करता येतात, तू बाजूला हो ग. आता काव्याचा फोन जो आहे आरुषीला आलेला तो कट झालाय, त्यामुळे काव्या तिला कॉलबॅक करण्यासाठी तिचा फोन अनलॉक करते आणि तेवढ्यात या रम्याने तिचा तो कोड बघितलाय आणि आता ही रम्या तिथून निघून जाते, कारण तिचं काम झालंय. तिच्या मोबाईलचा पासवर्ड तिला मिळालाय रम्याला. आता ही काव्या आरुषीशी बोलत असते. काय म्हणते आरुषी, अगं कसलं जॉईंट अकाउंट? आता हिचं बोलणं सुरू असताना ही रम्या बाहेर आली आहे पळत पळत आणि वसुआत्याला सांगते, आई ग झालं आपलं काम, तिचा पासवर्ड मला कळलाय. अगं आता आपल्या हातात तिचा वीक पॉईंट लवकर येणार. वसुआत्या म्हणतात, पण त्यासाठी तिचा मोबाईल तुझ्या हातात यायला पाहिजे ना. मग आता रम्या म्हणते, त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आता या दोघी मायले की दिवसभर हेच काम करत असतात प्रेक्षकांनो, बाकी यांना काही उद्योग नाही आहे. आता ही रम्या एवढी शिकली सवरलेली, कुठे जॉब करायचा काही करायचं तर नाही, पण आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो आलाय, त्यामध्ये रम्याला पाहायला मुलगा आलाय आणि तिने सगळ्यांसमोर असं सांगितलंय की तिचं आणि पार्थचं लग्न आधी झालेलं आहे, त्यामुळे आता यांच्या फॅमिलीचा सॉलिड अपमान होणार आहे. रम्याचे हे उद्योग थांबवायला तिचं लग्न करायचं असं ठरवतात हे सगळे, पण ही त्या सगळ्यांनाच अपमानित करते. पण असो, आता तिने तिच्या घरच्या सर्वंटला सांगितलंय, ए सुनीता हे बघ, हे पैसे घे 1000 रुपये आणि तुला सांगितलं ते काम कर. आता ती सुनीता म्हणते, आवाज काय करतात, त्या काव्याताई चिडतील ना माझ्या अंगावर. आता ती रम्या म्हणते, आणखीन 1000 रुपये घे, पण झालेलं काम सांगितलेलं काम व्यवस्थित कर. अगं ज्यूस तर सांडायचं आहे तुला, एवढं काय टेन्शन घेतेस तू? आता ती सुनीता म्हणते, अहो पण. आता रम्या जबरदस्ती काव्याच्या रूममध्ये त्या सुनीताला पाठवते आणि स्वतः खोलीच्या बाहेर लपते काय होते ते बघायला. आता सुनीता येते आणि म्हणते, काव्याताई तुम्हाला ज्यूस हवंय का, मी ज्यूस केलं होतं. काव्या म्हणते, सुनीता ताई मी ऑलरेडी कॉफी पिती आहे आणि आता कॉफी पित असताना मी ज्यूस कसं पिऊ? इट्स ओके, तुम्ही बनवलं पण मी नंतर केव्हा तरी पिईल, हां ठेवून द्या. आता सुनीता विचार करते आता काय करू, पण ती पुन्हा जबरदस्ती करते काव्याला, ताई मी आणलंच आहे ज्यूस तर प्या ना, मी माझ्या मनाने आणलंय तुमच्यासाठी. काव्या ॲक्च्युली तिला विचारते की तुला कोणी सांगितलं मला ज्यूस द्यायला? मग ती सुनीता म्हणते, मीच आणलं माझं. आता बोलता बोलता ती काव्याच्या ड्रेसवर ते ज्यूस सांडते, जेणेकरून काव्या बाथरूममध्ये जावी ड्रेस चेंज करायला आणि रम्याला काव्याचा फोन उघडता यावा असा हा प्लॅन आहे. त्यामुळे आता ही सुनीता टेन्शनमध्ये येते आणि सॉरी म्हणायला लागते काव्याला. काव्या म्हणते, इट्स ओके सुनीता ताई, हरकत नाहीये, जा आता ते घेऊन जा सगळं. काव्याच्या ड्रेसवर ज्यूस आणल्यामुळे ती आता चेंज करायला बाथरूममध्ये जाते. रम्याने ठरवलंय अगदी त्याप्रमाणे प्लॅन एक्झिक्यूट झालाय तिचा. रम्या आता काव्याच्या रूममध्ये शिरते, फोन समोरच ठेवलेला असतो काव्याने, त्यामुळे आता रम्याला पासवर्ड तर माहितीच झालाय काव्याचा. आता ती लगेच फोनमध्ये पासवर्ड डायल करते आणि रम्याने पासवर्ड डायल केल्या या काव्याचा फोन अनलॉक झालाय, पण तितक्यात तिकडनं नंदिनी आली आहे. प्रथम दर्शनीच नंदिनीला समजून जातं की काव्या खोलीत नाहीये आणि रम्या काव्याचा फोन घेतीये. आता रम्या जीवा आणि काव्याचे फोटो बघणार तेवढ्यात आता तिथे नंदिनी येते आणि जोरात ओरडते या रम्यावर, रम्या काय करतेस तू काव्याच्या खोलीमध्ये आणि तू काव्याचा फोन का घेतलायस? रम्या खोटं बोलते, अगं खाली पडला मी ठेवत होते. त्यावर नंदिनी म्हणते, खोटं बोलू नकोस रम्या, मी स्वतः बघितलंय, तू काव्याच्या फोनमध्ये काहीतरी चेक करत होतीस. त्यावर रम्या म्हणते, अगं मी कशाला खोटं बोलू, मी खरंच सांगते. नंदिनी म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं रम्या, तुला आधी पण मी समज दिली आहे ना की माझ्या बहिणीपासून लांब राहा, तरी तुझी मजल गेली आहे का माझ्या बहिणीचा फोन चेक करण्याची? आता जीवा आणि काव्याचा फोटो तिथे अनलॉक झालेला आहे आणि समोर दिसतोय, पण नंदिनी एवढी चिडलेली असते, तिचं लक्ष त्या फोटोकडे जातच नाही आणि रम्याचं पण नाही. आता मी सांगितलं ना मगाशीच तुम्हाला कालच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो, हा सगळा सस्पेन्स जेव्हा रिव्हील होईल ना तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघं एकमेकांवर प्रेम करत असतील आणि पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतील, तेव्हा हे सगळं होणार आहे एक्सपोज. तर असो, आता नंदिनी या रम्याचा हात धरून तिला बाहेर आणते आणि ओरडते तिच्यावर आणि काव्या येते बाहेर, ताई माझा फोन पाहिलास का? आता सगळेजण गोळा झालेत घरातले फॅमिलीज. आता नंदिनी म्हणते, हा घे तुझा फोन, तू खोलीत नसताना ही रम्या तुझा फोन चेक करत होती. सगळेजण आरडाओरडा करायला लागतात, काय झालं?
नंदिनी म्हणते हा फोन घे तुझा काव्या, माझ्याकडे तो सध्या सुखरूप आहे, पण कोणाची तरी नजर आहे तुझ्या फोनवर. आता ती असं बोलते आणि मग रम्याचं नाव घे. आता इथे खूप त्यांनी असं म्युझिक वाजवलंय, ते ढांगचिक 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 एकदम. आता सगळे जण बघायला लागतात या दोघींकडे, काय झालं काय झालं. काव्या म्हणते काय झालं ताई. मग आता नंदिनी म्हणते शेवटचं विचारते मी रम्या, काय केलंयस तू ते तुझ्या तोंडाने कबूल कर. मानिनी ताईंना आलंय टेन्शन, आता काय तमाशा आहे बाबा हा नवीन. आता लगेच रम्या म्हणते ए नंदिनी तू जरा शांतपणे बोल माझ्यासोबत, तू उगाचच घरच्यांना जमा करून तमाशा करू नकोस, मी काही केलेलंच नाहीये. काव्या आश्चर्याने बघत असते तिच्याकडे. नंदिनी म्हणते तू काही केलेलं नाहीयेस का रम्या, खरंच सांगते का तू. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर मी सांगते ना सगळ्यांना तू काय केलंयस ते. आता सगळ्यांना आलं टेन्शन. आता सरळ सरळ नंदिनीने सांगितलं ही रम्या काव्याच्या खोलीत जाऊन तिचा फोन चेक करत होती काव्या समोर नसताना. आता ऍक्च्युली नंदिनीने तिला मागच्याच वेळेला धमकवलं होतं प्रेक्षकांना, तू जर आगोपणा केलास तर सगळ्यांसमोर तुला उघड करील, आणि नंदिनीने तिची धमकी खरी करून दाखवली. आता काव्या टेन्शनमध्ये आली आहे, हिने माझा फोन घेतला. मग नंदिनी म्हणते हो, हिने तुझा फोन चेक केलाय काव्या. आता रम्या म्हणते नाही ग बाई, मी कशाला फोन चेक करू. आता काव्या चिडते आणि म्हणते काय ग रम्या, तुझी हिंमत कशी झाली माझा फोन बघायची. तुला किती वेळेला सांगितलं मी की माझ्या फोनपासून लांब राहा. आत्ताच मगाशी मी तुला वॉर्निंग दिली होती ना, का अशी वागतेस ग, काय प्रॉब्लेम आहे तुझा. रम्या म्हणते अगं नाही ग काव्या, ही नंदिनी वाटेल ते बोलते, अगं तू तिचं ऐकू नकोस ग. काव्या म्हणते का नाही ऐकायचं मी तिचं, ती माझी मोठी बहीण आहे, मी तिचंच ऐकणार. या दोघींचा सॉलिड पचका होतो प्रेक्षकांनो, वसू आत्याचा आणि रम्याचा. आता वसू आत्या मध्ये पडतात आणि म्हणतात ए नंदिनी आणि काव्या, माझ्या पोरीशी अशा शब्दात बोलायचं नाही हा, मला खात्री आहे माझी रम्या असं काही करणारच नाही. आता नंदिनी म्हणते आत्या प्लीज तुम्ही या वेळेला रम्याला वाचवायला मध्ये पडू नका बरं, तिने काय केलंय आणि काय नाही हे ती स्वतःच्या तोंडाने कबूल करेल. थांबा जरा 2 मिनिटं, आत्ता तिला बोलती करते. काय ग रम्या बोल ना, सगळ्यात आधी मला सांग की तू काव्याच्या रूममध्ये काय करत होतीस. आता रम्याला काही सुचत नाही. आता ती म्हणते मी काही करत नव्हते खोलीमध्ये, आणि तसंही ती काव्याची रूम नाही आहे, ती पार्थची रूम आहे. आता नंदिनी तिला सडेतोड उत्तर आणि सणसणीत उत्तर देत म्हणते ती फक्त पार्थची खोली नाही आहे, ती काव्याच्या नवऱ्याची म्हणजे पार्थ देशमुखची खोली आहे. तू काय करत होतीस त्या दोघांच्या खोलीमध्ये. आता मात्र सगळ्यांना आलं ना टेन्शन, खरंय की हिचं बोलणं. आता रम्याला काही उत्तर सुचत नाही. ती म्हणते मी गेले होते काव्याला भेटायला, तुला काय प्रॉब्लेम आहे. नंदिनी म्हणते पण काव्या कुठे रूम मध्ये होती, तू काय करत होतीस मग रूम मध्ये ती तिथे नसताना. नंदिनीला ती उत्तर देते काव्या रूम मध्ये नव्हती, हे रूम मध्ये गेल्यावर कळलं ना मला. मग आता नंदिनी म्हणते म्हणून तू तिचा फोन चेक करत होतीस ना, बरोबर ना. आता रम्याकडे उत्तरच नसतं. आता नंदिनी तिला म्हणते खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस रम्या, मी तुला बघितलंय तू काव्याचा फोन चेक करत होतीस, माझ्या डोळ्याने पाहिलंय मी हे सगळं, कबूल कर खरं खरं. आता रम्या कसली कबूल करते, सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात रम्याकडे. पण आता नंदिनी म्हणते काव्या बघ बरं आधी तुझ्या फोनमध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही. काव्या तिचा फोन हातात घेते तर ऍक्च्युली काव्यावर बॉम्बच पडलेला असतो. काव्या बघते की जीवा आणि तिचा नारळ पिताना एक फोटो आहे, आणि तो फोटो समोरच आहे. या ताईने म्हणजे तिच्या ताईने बघितला की काय, आणि रम्यानेही बघितला का काय, असं टेन्शन आता काव्याला आणि जीवाला आलंय. ऍक्च्युली जीवा काव्याच्याच मागे उभा असतो. काव्या जेव्हा तिचा फोन बघते तेव्हा जीवालाही तो फोटो दिसतो, त्यामुळे दोघंही भांबवल्यासारखे एकमेकांकडे बघतात. आता झालंय असं प्रेक्षकांनो, नंदिनीने काव्याची बाजू अगदी समर्थपणे घेतली आहे. ऍक्च्युली त्यांनी हा भाग संपवलाय, पण पुढच्या भागामध्ये रम्या अगदी उद्धटसारखी कबूल करते हो केला मी तुझ्या बहिणीचा फोन चेक, कारण मला डाऊट होता की हिचं कोणाशी तरी अफेअर आहे, कोणाशी तरी लफडं आहे हिचं, म्हणून मी हिचा फोन चेक केला. त्यावर आता नंदिनी तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते खबरदार जर माझ्या बहिणीबद्दल एक शब्द जरी बोललीस तरी माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर बोलायचा तुला काहीही अधिकार नाहीये. आता नंदिनीने एवढं सणसणीत उत्तर दिल्यानंतर रम्या काय बोलणार. खरं तर काव्या आणि जीवा घाबरलेत नंदिनीला, कारण तिने विचार न करता सणसणीत कानाखाली लावलेली आहे रम्याच्या नंदिनीने. आता मात्र नंदिनी म्हणते माझ्या आई वडिलांच्या संस्कारावर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर गेलीस ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे, लांब राहायचं माझ्या बहिणीपासनं. आता नंदिनीने तिच्यावर दाखवलेला हा एवढा मोठा विश्वास काव्या कसं काय डिसअपॉइंट करेल ना नंदिनीला. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्या अंशी काव्या आता जरा शांत होईल आणि तिची चिडचिडही थांबेल, हा माझा असा एक अंदाज आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं या बाबतीत मला नक्की कळवा. पण या क्षणाला मात्र काव्या घाबरली आहे. तिला असं वाटते आपल्या ताईने हा फोटो पाहिला तर नसेल आणि या रम्याने
तिने पण बघितला असेल का तो फोटो ओपन असतो ना समोर, त्यामुळे पण तिच्या लक्षात येतं पुढच्या भागात की असं काही झालेलं नाहीये, आपण सेफ आहोत. पण आता नंदिनीने दाखवलेला हा विश्वास काव्या कितपत सार्थकी लावते ते बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा भाग सॉलिड होता की नाही प्रेक्षकांनो, म्हणून म्हणलं मी सुरुवातीलाच आजचा भाग खूप छान आहे. त्यामुळे आजच्या भागाला प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि खूप जण असे आहेत जे अजूनही चॅनल सबस्क्राईब न करता बघतात. असं का हो करता? मला बरं वाटतं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की अगदी हक्काचे होऊन जाता ना तुम्ही. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझे सगळे हे व्हिडिओज एन्जॉय करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला सांगा हं. पण आता जीवा मात्र घाबरला बाबा नंदिनीचा अवतार पाहून. त्यामुळे आता तो तिचं नाव काय सेव्ह करतो फोनमध्ये ते बघूयात. पण मजा आली मला. तर चला भेटूयात पुन्हा नवीन भागासहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.